नाही, मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात आता हेच चालू असेल की सर, या भ्रष्ट माणसाला आता आमच्या ताब्यात द्या, याला पायाखाली चिरडून टाकतो आम्ही. हो, आमच्या ताब्यात द्या, हो, आमच्या ताब्यात द्या. हो, द्या. हॅलो, तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा सांग, कसा आहेस? मी एकदम मस्त आहे, बिझी आहे. ईश्वराच्या कृपेने आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे खरंच खूप बिझी आहे. जे सगळ्यात आवडतं ते काम करतो आहे. येस, आणि काहीतरी सरप्राईज घेऊन येतोय फॅनसाठी, त्याबद्दल काय सांगशील? येस, अर्थात तुम्हाला माझा आत्ता गेटअप कळतोच आहे. नेहमीपेक्षा बराच वेगळा आहे. जो एक बॉय नेक्स्ट डोअर असतो त्यापेक्षा तो खरंच खूप वेगळा आहे. एक गो गेटर माणूस आहे. काय आहे हे तुम्हाला अर्थात मालिकेत कळणार आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या, आवडत्या आणि माझ्या आवडत्या झी मराठीवरती Yes. परत येतो आहे. आत्ता इतकंच सांगू शकतो. पण झी मराठीवरची एक अत्यंत लोकप्रिय मालिका, त्यातला एक भाग मला प्ले करायला मिळतो आहे. आणि तो कसा रंगत जाणार आहे, तो किती मोठा असणार आहे, किती लहान असणार आहे, हे आत्ता सांग. मला माहिती आहे. पण ते तुम्ही बघा. आणि हे एक माणूस म्हणून, नागरिक म्हणून सुद्धा वेगळं भाष्य आहे. आपल्या समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा तो आरसा आहे. तर हे सुद्धा जरूर बघा आणि एक आत्मचिंतन सुद्धा नक्की करा. येस, नक्कीच. तू आहेस म्हटलं तर पात्र हे नेमकं खास असणार आहे आणि तितकंच महत्त्वाचं असणार आहे असं दिसतंय आम्हाला. तर या पात्रामुळे मालिकेत काय बदल बघायला मिळेल? कमळी आणि ऋषीच्या आयुष्यात काय बदल मिळेल? फक्त त्या दोघांच्याच असं नाही. हे पात्र असं आहे की मालिकेमध्ये जी पात्र आहेत त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये डायरेक्टली और इनडायरेक्टली फरक पडणार आहे. कारण तो वादळासारखा आलेला आहे आणि काहीतरी बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे घडणार आहेत. काही गोष्टी डिस्टर्ब होणार आहेत, काही गोष्टींवरती वेगळा विचार होणार आहे, पुन्हा काही नात्यांमध्ये काही प्रश्न निर्माण होणार आहेत, बरंच काही घडणार आहे. तर सिरियलमधल्या आत्तापर्यंतच्या तुमच्या आवडत्या सगळ्या पात्रांवरती काय परिणाम होणार आहे, मी नेमकं काय काय करणार आहे, हे तुम्हाला मालिकेच्या सगळ्या प्रवासात कळेलच. पण खूप डिफायनिंग पात्र इतकं नक्की. बरं, आम्हाला कळलंय की कोचिंग टीचर असणार आहेस तू, बरं, या मालिकेत. तर मला सांग, तुझा आवडता विषय कोणता आहे? आणि माझा आवडता विषय शाळेमध्ये मराठी हा होता. वाव. इहुना होता, म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र माझा अत्यंत आवडता विषय होता. गणित आवडता होता. पण विषय आवडते असले तरी फार मार्क मिळत नव्हते मला. अशी गंमत होती. बरं, जसं तू कोचिंग टीचर म्हणून, आता आम्हाला माहीत नाही खरंच कसं असणार आहे, स्ट्रिक्ट असणार आहेस कसं. आणि तू म्हणालास की मला विषय आवडायचे पण मार्क तसे नव्हते. आता तू असा स्ट्रिक्ट फादर, म्हणजे तेही एक गुरुच असतात म्हणा, तसं काही आहेस का मग असं अभ्यासाचा? मी मिक्स आहे दोन्हीचा. म्हणजे जिथे स्ट्रिक्ट असायला हवं तिकडे स्ट्रिक्ट सुद्धा आहे आणि जिथे अत्यंत प्रेमळ, मायाळू असणं अपेक्षित आहे तिथे सुद्धा आहे. कधी कधी मुलांना असं वाटतं की आता बाबा इथे नक्की चिडणार, तिथे मी खूप माया करतो, हळवा होतो. आणि जिथे मुलांना असं वाटतं की आता बाबा कदाचित इमोशनल होईल, तिथे मी कणखर असतो. तर असा सुद्धा मी आहे. पण हे नक्कीच आहे की लहान मुलांना काही वेळेला थोडंसं ओरडावं सुद्धा लागतं आणि त्याच्या चौपटीनं त्यांच्यावर प्रेमही करावं लागतं. जे आपण करतोच, त्या ओरडण्यात सुद्धा प्रेम असतं. मला खरंच, आता तू जसं म्हणालास की मी एक हळवा फादरसुद्धा आहे, ती बाजूसुद्धा आहे. मला सांग, तुझी अजून मुलं लहान आहेत, पण त्यांना कळतं का की बाबाचा आता एक नवीन लूक असणार आहे किंवा मी काल जेव्हा त्यांना हे सांगितलं की मी एका नव्या मालिकेत काम करतोय आणि मी आता आणि मी आता एक लबाड माणूस असणार आहे असं जेव्हा मी त्यांना सांगितलं, तेव्हा माझा मुलगा मला म्हणाला, मग मी ते बघणार नाही बाबा, तू लबाड काय आहेस त्याच्यामध्ये, मग तुला पोलीस पकडून घेऊन जातील. हे त्या डोक्यात क्लिअर आहे. त्यामुळे हे सगळ्यांसाठी सुद्धा, लहान मुलांमधला जो एक जेन्युइन खरेपणा असतो ना, तो आपण सुद्धा घेणं गरजेचं आहे. जे लबाड असतात त्यांना पोलीस घेऊन जातात. हे इतकं साधं समीकरण जर आपण सुद्धा अंगवळणी पाडलं प्रत्येकानेच, तर आपण कोणीच लबाडपणा करणार नाही. वाव यार, मला वाटतं लहान मुलांकडून पण शिकायला मिळालं. नक्कीच. खरंच खूप आम्ही एक्सायटेड आहोत पर्सनली, कारण तुला या नव्या मालिकेत, नव्या पात्रात बघण्यासाठी. प्रेक्षकांना काय सांगशील? बघत राहा कमळी ही मालिका. कारण माझ्या घरामध्ये त्या मालिकेचे प्रेक्षक आहेत. म्हणजे माझे आईबाबा कमळी या मालिकेचं बिंज वॉचिंग करतात. एका वेळेला बसतात आणि 5-5, 6-6 एपिसोड एका वेळेला बघून टाकतात ते. आणि खरंच ते मी हालतसुद्धा नाहीत जागेवर ना. आणि ते मला वारंवार सांगतात की एखादी गोष्ट असावी तर ही अशी असावी, किंवा किती खरं तर म्हटलं तर छोट्या प्रिमाईसमधला विषय आहे, एक कॉलेजमधला विषय आहे आणि तरी तो त्यांनी त्याच्याच अराउंड ठेवलेला आहे, कुठेतरी पसरत भरकटत गेलेले नाही आहेत.
जे निर्माते आहेत, जे दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, त्यांची खरंच कमाल आहे की आत्तापर्यंतचा प्रवास छान असाच चालू राहिलेला आहे आणि त्यातच आत्ता जे काही आपल्या देशामध्ये घडतं आहे त्याचीच काही म्हणे त्याला त्याचाच पडसाद या मालिकेतसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तसेच काही घटना बघायला मिळतील. तर ते अजूनही विषयाला धरूनच आहेत की त्याची जमेची बाजू तमिळ मालिका नक्की बघा आणि आता तर आवर्जून बघा कारण त्या तुम्ही थँक्यू सो मच, इतका वेळ दिलास आणि येस वी आर एक्सायटेड. थँक्यू सो मच. थँक्यू. रोलिंग ऍक्शन. प्लीज जरा 2 मिनिटासाठी मला तुम्ही या भ्रष्ट माणसाला पाठिंबा देण्यासाठी रोलिंग अँड ऍक्शन.